Dear student, so next point, scope and importance of plant ecology. So ecology is the study of the relationship between the living organisms including human and their physical environment. Present day problem of varied nature in human life are directly or indirectly very much related to ecology as their solution needs to the ecological knowledge. Ecology is a multidisciplinary and indeed play an important role in a human welfare. Human welfare. Ecology is the most important factor from the human welfare. Directly or indirectly, human beings are depend from each other, and every physical and chemical and biological factor is the most important from the living things. अगदी आपण असं म्हणू शकतो की अगदी ह्युमन लाईफ जर असेल तर डायरेक्ट और इनडायरेक्ट हे एकमेकांवर डिपेंड असणार आहे. आणि इकॉलॉजी हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे. अँड मल्टीडिसिप्लिनरी मीन्स सो ईच अँड एव्हरी स्पीसीज आर डिपेंड from living, non-living birds, insects, grass, sunlights, etc. Carbon, hydrogen, nitrogen, oxygen, all micro and micronutrients, soil, pH, rain, birds, insects, animals, grazing animal, domestic animals. So all फॅक्टर्स आर मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम ह्युमन वेलफेअर. म्हणजे मनुष्याच्या प्रगतीसाठी हे सगळेच पार्ट जर असेल तर ते मात्र या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट म्हटलेले. ओके, द स्टडी ऑफ इकॉलॉजी इज इम्पॉर्टंट टू मेंटेन द हेल्थ अँड मोर प्रोडक्टिव्ह बायोस्फिअर फॉर द लाईफ ऑफ ह्युमन अँड अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, फ्लोरा अँड फोना. मनुष्य इम्पॉर्टंट मेंटेन फ्रॉम द हेल्थ. अगदी आपल्याला आपलं जीवन जरी त्या ठिकाणी खूप सुखी समाधानाचे किंवा त्या ठिकाणी सुखसोयीचं जर व्हायचं असेल तर त्या ठिकाणी मात्र फ्लोरा आणि फोना हे दोन्ही त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी प्लांट्स आणि ॲनिमल्स हे दोन्ही फॅक्टर त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणून मी तुम्हाला मागे सांगितलं की प्लांट्सपासून आपण त्या ठिकाणी बरेचसे मेडिसिन्स त्या ठिकाणी अवेलेबल होतात किंवा प्लांट्सवर आपण त्या ठिकाणी खाद्यपदार्थ असणार तिथून आपल्याला मिळणार आहे. फ्रूट्स असेल आपल्याला त्या ठिकाणी मिळतात, व्हेजिटेबल्स असेल तर ते प्लांट्सपासून मिळणार आहेत. तर डोमेस्टिक ॲनिमल जर असेल तर ते मात्र आपल्याला पूर्वी मात्र स्थलांतर करण्यासाठी त्यांचा वापर केल्याचा घोड्याचा असणार आहे किंवा मिल्क असणार आहे ते मात्र या ठिकाणी आपल्याला खाण्यासाठी का खाण्याच्या पदार्थांसाठी त्या ठिकाणी उपयोगात असणार आहेत. मीन्स ऑल द ॲनिमल्स अँड प्लांट्स आर मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम डोमेस्टिक और डायरेक्टली आर यूज फ्रॉम ह्युमन वेलफेअर्स. म्हणून मनुष्याच्या त्या ठिकाणी तर वापर करण्यासाठी आपल्याला त्याची मदतही होत असते. सो दिस डे इकॉलॉजी हॅज बीन अ कंट्रीब्युटिंग very much to socio-economic, political and other similar policies of the world's ecological knowledge help us to understand the nature of environment, its component distributions and abundance of living things, distributing factors and various methods of overcome distributing factors. Distributions of abundance of living organisms. So throughout the different kinds of the plant species, animal species are distribution in different areas. प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय की कॅमल्स हा त्या ठिकाणी असणारा वाळवंटी प्रदेशमध्ये असणारा ॲनिमल्स असेल तर आपल्याकडे मात्र बरेचसे काऊ, बफेलो जर असेल किंवा फॉक्स असेल याचा किंवा शीप असेल आपण त्या ठिकाणी त्यांचा वापर करत असतो. आपल्या दैनंदिन जीवनासाठी त्यांचा वापर करतो. त्याच ठिकाणी आपण ग्रास असणारे, व्हेजिटेबल्स असेल, फ्रूट्स असेल ते सुद्धा त्या ठिकाणी इम्पॉर्टंट फॅक्टर्स असणार आहेत. सो ऑल इकॉलॉजिकल नॉलेज आर हेल्प अस टू द अंडरस्टँड. आणि तेच मात्र आपल्याला मदत ही होत असते डेव्हलपमेंट होण्यासाठी, स्वतःचे डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा. इट शिक्स अंडरस्टँड द व्हायटल कनेक्शन्स बिटवीन द प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड द वर्ल्ड्स अराउंड देम. इकॉलॉजी ऑल्सो प्रोव्हाइड information about the benefit of ecosystem and how we can use. Study of ecology provides principle from the rational uses, natural resources, conservation policy for the agriculture, forestry, wildlife, range management of fisheries, etc. म्हणजे या ठिकाणी आपण प्रत्येक व्हायटल कनेक्शन्स बिटवीन द प्लांट्स अँड ॲनिमल्स, प्रत्येकाचं प्लांट्स आणि ॲनिमल्सचं या ठिकाणी व्हायटल कनेक्शन असणार आहे. म्हणजे कुठल्या ठिकाणी कुठले प्लांट स्पीस आढळणार आहे हे त्याच्यावर डिपेंड्स करणार. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेशमध्ये आपण अकॅशियाचे मेंबर्स त्या ठिकाणी पाहत असतो. तर शिमला मिरची असेल किंवा सफरचंद जर असेल तर ते मात्र आपण माउंटेन रिजन्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. चहा किंवा कॉफी जर असेल तर ते मात्र आसाम रिजनमध्ये असणार आहेत. सो दे आर इंडिकेशन्स फ्रॉम द प्रॉपर एरिया. आणि तो मात्र या ठिकाणी प्रॉपर एरिया हा त्या ठिकाणी इंडिकेट करतो. त्याचनंतर तिथं असणारे जे रेंज असणार आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपण कोकणपट्टीकडे जर गेलो असणार तर त्या ठिकाणी मात्र खास करून त्यांचं मुख्य आहार मात्र फिश असणार आहे. किंवा केरळ, कर्नाटककडे गेल्यानंतर त्यांचं मुख्य आहार जर असेल तर ते मात्र राईस
असणार आहे. जे डिफरंट रिजन्स आर प्रेझेंट डिफरंट food production and food depend. Then forestry, so different forest, different regions are present, different type of the plant species, wildlife. जंगलामध्ये असणारे बरेचसे प्राणी असणारे ते सुद्धा आपल्याला उपयोगाचे असणारे ते इंडिकेशन्स करतात की त्या ठिकाणी नॅचरल रिसोर्सेसच्या बाबतीत. त्यानंतर फर्स्ट इकॉलॉजिकल नॉलेज इज अ पॉझिटिव्हली इन्फ्लुएन्स. त्यामध्ये पहिलं आता आपण पाहतोय की ॲग्रिकल्चर ecology has a great applications in agriculture. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण ॲप्लिकेशन्स हे होत असतं ॲग्रिकल्चरच्या बाबतीत. ॲग्रिकल्चर प्रोव्हाइड द फूड अँड फायबर अँड डिपेंड ऑफ द ॲग्रिकल्चर अँड प्रिन्सिपल्स. द प्रिन्सिपल्स आर लिमिटिंग फॅक्टर्स, इरिगेशन्स, रिक्वायरमेंट ऑफ फर्टिलायझर्स, वीड, पेस्ट, डिसीज कंट्रोल, प्रोडक्टिव्हिटी एक्सेट्रा. ॲग्रिकल्चरमध्ये खूप मोठी या ठिकाणी प्रगती झालेली आहे. आपण फर्टिलायझर त्या ठिकाणी यूज करतो, प्रोडक्शन आपण इन्क्रीज केलेलं आहे, हायली रेजिस्टन्स व्हरायटी त्या ठिकाणी आपण इम्प्रूव्हमेंट या ठिकाणी केलेले आहेत. म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये आपण बेटर त्या ठिकाणी करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी आपण केमिकल्सचा वापर करतो, त्याच ठिकाणी मात्र आपण बरेचसे ॲनिमल्स म्हणा, इन्सेक्ट म्हणा, पेस्ट म्हणा, फंगाय असेल, या सगळ्या ऑर्गॅनिझमचा सुद्धा त्या ठिकाणी आपण तेवढ्याच प्रमाणामध्ये वापर हा करत असतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत यामध्ये पुढचं इट गिव्स मोर नॅचरल, हेल्दी अँड न्यूट्रिशन्स फूड, बायोलॉजिकल कंट्रोल, पेस्ट अँड डिसीज बेस्ड इन अ पार्ट ऑन नोईंग द इकॉलॉजिकल पेस्ट, अलाइव क्रॉप डॅमेज अँड इन्सेक्ट्स, सिव्हिअर सेव्ह मनी अँड डिक्रीज प्रॉब्लेम असोसिएटेड विथ द पेस्टिसाइड्स. याच्या बाबतीत मी असं म्हणेल की नॅचरल, हेल्दी अँड न्यूट्रिशियस फूड हे खूप महत्त्वाचं आहे. पण दिवसेंदिवस तरी आपण ॲग्रिकल्चरमध्ये जे एक्सेसिव्ह केमिकल फर्टिलायझर, एक्सेसिव्ह केमिकल पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड स्प्रेड करतो त्याचा इफेक्ट मात्र ह्युमन बिंग्सवर या ठिकाणी होणारच आहे. आता हे जर आपल्याला कमी करायचे असेल तर काय करावं लागणार आहे? बायोपेस्टिसाइड्स, बायो इन्सेक्टिसाइड्स, बायो फर्टिलायझर्स याचा वापर करून आपण पूर्ण बरेचसे जे रेसिड्यू असणारे केमिकलचे जे रेसिड्यू असेल तर ते मात्र या ठिकाणी आपण कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. यासाठी आपल्याला खूप इम्पॉर्टंट पार्ट जर असेल तर ते मात्र डेव्हलपमेंट करण्यासाठी त्याचा वापर आपण करू शकतो. इकॉलॉजी हेल्प्स टू कन्झर्व द लँड इरोजन, फर्टिलिटी, लँड इरोजन. सो डे बाय डे फॉरेस्ट आर कटिंग अँड फॉरेस्ट कन्झर्व इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. सो द लॉट ऑफ द कटिंग ऑफ द प्लांट्स इन माउंटेन रिजन्स, सो वॉटर आर फॉल. म्हणजे ज्यावेळेस त्या ठिकाणी पाऊस पडतो तर अशा वेळेस मात्र जंगल नसल्यामुळे सगळी त्या ठिकाणी मातीची इरोजन होते, म्हणजे झीज होते आणि ती पाणी मात्र अगदी नदी नाले सरोवरांमधनं बाहेर पडतं. त्यामध्ये बरंचसा गाळ किंवा चिखल किंवा फर्टिलिटी रेट असणारे जे सॉईल असेल तर ते मात्र पूर्णतः त्या ठिकाणी वाहून नेते. तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी स्टॉप करणं खूप महत्त्वाचं पार्ट असणार आहे. ते कॉन्झर्वेशन करणं हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे. इट हेल्प्स टू रिक्लेम द अल्कलाईन अँड वॉटर लॉगिंग सॉईल. अल्कलाईन अँड वॉटर लॉगिंग बऱ्याच रिजनमध्ये आपण पाहतो आहे की खूप फर्टिलायझर त्या ठिकाणी यूज करून आपण सॉईल जर असेल ते मात्र हार्ड करतो, अल्कलाईन करून टाकतो आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाणी जर असेल तर ते मात्र धरून ठेवतात आणि त्या ठिकाणी वॉटर लॉग होतं, सॉईल त्या ठिकाणी मात्र साल्टी होते. आणि याचा जर रिझल्ट असेल तर तो असा मिळतो की त्या ठिकाणी क्रॉपची चांगल्या प्रकारे या ठिकाणी यील्ड किंवा ग्रोईंग त्या ठिकाणी होत नाहीत, उत्पन्न चांगले येत नाही आणि वाढही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होत नाहीत. म्हणून या ठिकाणी आपण अल्कलाईन नेचर किंवा इकॉलॉजिकल कंडिशन फ्रॉम द वॉटर लॉगिंग सॉईल ते मात्र मेंटेन ठेवलं गेलं पाहिजे. इकॉलॉजिकल मेथड्स कॅन हेल्प टू प्रिव्हेंट द इनफिल्ट्रेशन्स अँड न्यूट्रिएंट्स इन अ ग्राउंड वॉटर अँड सरफेस वॉटर अँड रिड्यूस द रिस्क ऑफ द सॉईल इरोजन्स, minimizing the risk of water contaminations. Thus it helps to achieve greater sustainability and environment causing the mineral environment. इन शॉर्ट मी असं म्हणेल की सरफेस वॉटर जर असेल तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे प्युअर असलं पाहिजे. कारण की डे बाय डे आपण पाहतो आहे की बरंचसं इंडस्ट्रियलाइज झालं, फर्टिलायझर त्या ठिकाणी आपण वापर करतो आहे. त्याच्यामुळे रेडिएशनच्या त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॅग्नेटिक रेडिएशनचाही इफेक्ट मात्र प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो. फिजिकल केमिकल फॅक्टर्समुळे सॉईल असणारे किंवा वॉटर असणारे ते मात्र पोल्युटेड होत आहे. त्याचे इफेक्ट मात्र ह्युमन बिंग्सला होणार आहे. तर ते मात्र मिनिमाइज करणं हा एक खूप मोठा फॅक्टर असणार आहे. जर मिनिमाइज जर झालं, कमी जर झालं तर आपली जे रिस्क असेल एन्व्हायरमेंट फॅक्टरचे ते मात्र कमी होणार आहे.
त्यानंतर पुढचा पार्ट आहे वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट. वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट आता याची इम्पॉर्टंट असणार इकॉलॉजीचं की वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट. वाईल्ड म्हणजे त्या ठिकाणी जंगलामध्ये असणारे फ्लोरा अँड फोना कॉन्झर्वेशन करणे, स्टोअर करणे, एंडेंजर्ड स्पीसीज जर असेल तर ते मात्र या ठिकाणी प्रिझर्व करणे, एंडेमिक स्पीसीज जर असेल त्याचा शोध लावणे, त्याचंही कॉन्झर्वेशन करणे, हा एक खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे. त्यामध्ये वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट टेक इन टू द कन्सिडरेशन द इकॉलॉजिकल प्रिन्सिपल्स सच एज इन अ केअरिंग कॅपॅसिटी ऑफ द हॅबिटॅट. केअरिंग कॅपॅसिटी ऑफ द हॅबिटॅट आपल्याला प्रत्येकाचं हॅबिटॅट हे वाचवायचं आहे. ते कुठं राहतं आहे, काय खातं आहे, हे मात्र या ठिकाणी आपल्याला मेंटेन ठेवायचं. जर त्या ठिकाणी प्रिझर्वेशन जर आपण करू शकलो नाही तर एन्व्हायरमेंट आपण जर डिस्टर्ब केलं तर त्याचा इफेक्ट मात्र खूप जबरदस्त आपल्याला भोगावं लागणार आहेत. प्रिझर्वेशन अँड कंट्रोल ऑफ द हॅबिटॅट. रिफॉरेस्ट करा, परत त्या प्लांटेशन लावा. प्रेडेटर्स कंट्रोल्स, reintroduction of the extinct species, capture of relocations. त्या ठिकाणी येणारे काय प्लांट स्पीसीज जर असेल तर ते मात्र रिलोकेट करा. कधी त्याने प्लांट्स ट्रान्सफर करा, प्लॅन वाढवण्याचा प्रयत्न करा. वेगळ्या ठिकाणी आणणारे प्लांट असेल त्याला ॲडॉप्ट होणार असं एन्व्हायरमेंटल कंडिशन असेल तर ते मात्र करा. उदाहरणार्थ मी एक असं म्हणेल की आपल्या स्ट्रॉबेरी हे आपल्याकडचं पीक नव्हतं, मात्र आपण ते स्ट्रॉबेरी आपल्या एरियामध्ये ग्रो करू शकतो आहे सातपुड्या रेंजेसमध्ये. म्हणजे एक प्रकारे ते रिलोकेशन्स केलेलं आहे. अबंडन ऑफ द स्पीसीज त्याच्यामध्ये आपल्याला स्पीसीजमध्ये ॲडॉप्ट केलेले आहे. व्हेरिएशन थोडंसं स्लाइटली व्हेरिएशन आपल्याला इन फ्युचर पाहायला मिळेल त्या ठिकाणी. मॅनेजमेंट ऑफ डिझायरेबल अँड अनडिझायरेबल स्पीसीज. each species need ecological balance, coexistence. The vegetations of the area of a part of food chain and food web has a major role of different species of animals in their establishment. कोएक्झिस्टन्स म्हणजे प्रत्येक प्लांट स्पीसीज जर असेल तर आपण या ठिकाणी पाहतोय की कोएक्झिस्टन्स प्रत्येकाचं काही ना काही त्या ठिकाणी सहसंबंध त्या ठिकाणी आहेत. अबंडंट ऑफ द plant specimen and animal specimens. फूड चेन अँड फूड वेब मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर असणारे. प्रत्येक ॲनिमल प्रत्येक प्लॅन्ट मात्र या ठिकाणी इनडायरेक्टली और डायरेक्टली एकमेकांवर डिपेंड असणारे. लॅक ऑफ इकॉलॉजिकल नॉलेज हॅज बीन लीड टू द डिग्रेडेशन्स ऑफ लँड. डिग्रेडेशन्स मी तुम्हाला मागेच सांगितलं की बघा ज्यावेळेस त्या ठिकाणी सपोज त्या ठिकाणी सूर्य हा सगळ्यात मोठा एनर्जी प्रोव्हाइड करणारा पार्ट असणार आहे म्हणजे प्रोड्युसर असणार आहे. ग्रास हे लार्ज कंझ्युमर असणार आहे. प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर अँड टर्शरी कंझ्युमर. सो लास्ट कंझ्युमर्स आर कम्प्लिटली आर डिकम्पोजर अँड डिकम्पोज इज अ most important factor from the nitrogenous substances to release from the soil particles and nitrogenous substances to grow from the number of microbes, and all microbes are providing from the nitrogen through the plants, and plants are vigorously are growing from the nitrogenous substances. जर त्या ठिकाणी प्लांट्सला जे वाढ करायची असेल तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नायट्रोजन असलं पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे पोल्युशन. जगापुढे सगळ्यात मोठा भेडसावणारा हा जो पार्ट असेल तर ते मात्र पोल्युशन असणार आहे आणि ते कंट्रोल करणं हा आपल्या जगासमोर खूप मोठं आव्हान आहे. द कंटॅमिनेशन्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड हार्मफुल अँड अनवॉन्टेड केमिकल्स इज कॉल्ड एज अ पोल्युशन. हार्मफुल घातक आणि अनवॉन्टेड जे आपण आज केमिकल असणार आहे, रेडिएशन असणार आहे, लॉट ऑफ फॅक्टर्स, प्लास्टिक त्या ठिकाणी असू शकतं, मेटल असणार आहे, ऑल are polluted information. Agriculture, first of all that the agriculture, automobiles, industries, डोमेस्टिक एरियाज म्हणजे आपल्या घरगुती निघणारं त्या ठिकाणी सांडपाणी असेल ते सुद्धा त्याने पोल्युशन करत आहे. ऑटोमोबाईल्स म्हणजे उदाहरणार्थ बऱ्याच ठिकाणी आपण वाहनांची त्या ठिकाणी सर्व्हिसिंग त्या ठिकाणी जिथं केली जाते त्या ठिकाणी मात्र ते धुतले जातात. त्यावेळेस त्याच्यातले जे ऑइल्स असेल ते ऑइल्स कंटेंट्स हे मात्र या ठिकाणी पाण्यामध्ये ते मिसळले जातात. त्यानंतर ॲग्रिकल्चर असणार आहे. पाणी ज्यावेळेस त्याने फ्लोट होणार आहे अशा वेळेस मात्र त्यामध्ये असणारे सॉईल कंटेंटमधले नायट्रेट, पोटॅश, फॉस्फेट, सिलिकॉन इट्स अ नंबर ऑफ केमिकल सबस्टन्सेस टू रिलीज फ्रॉम द रिव्हर अँड पोल्युटेड फ्रॉम द रिव्हर. किंवा इंडस्ट्रीजमुळे त्याने रिव्हर हे पोल्युटेड होणार आहेत. ॲग्रिकल्चरमुळे पोल्युटेड होणार आहे, ऑटोमोबाईल्समुळे पोल्युटेड होणार आहे, डोमेस्टिक एरियाजमुळे त्याने पोल्युटेड होणार आहेत. ओके. इकॉलॉजिकल नॉलेज हेल्प्स टू कंट्रोल एअर, वॉटर, सॉईल, साऊंड एट्सेट्रा. आता यामध्ये आपल्याला एअर कंट्रोल करायचं आहे, एअर पोल्युशन कंट्रोल करायचं आहे, त्यानंतर वॉटर पोल्युशन कंट्रोल करायचं आहे, सॉईल पोल्युशन कंट्रोल, साऊंड पोल्युशन कंट्रोल इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फ्रॉम द एन्व्हायरमेंट टू मेंटेन. विदाउट त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट आपण मेंटेन करू शकत नाही. उदाहरणार्थ साऊंड पोल्युशनचा इफेक्ट जर बरेचसे इन्सेक्ट्स, बर्ड्स यांना त्या ठिकाणी होत असणार आहेत.
एअर पोल्युशनमुळे त्या ठिकाणी होणार आहेत. सॉईलमुळे त्या ठिकाणी बरेचसे पेस्ट किंवा मायक्रोऑर्गॅनिझम ते पूर्णतः नष्ट झालेले आहेत. वॉटरमुळे त्या ठिकाणी सगळ्याच ॲनिमल्सला, सगळ्याच लिव्हिंग थिंग्सला हे हानिकारक आहे वॉटर पोल्युशन. इट हॅज सजेस्टेड द ग्लोबल वॉर्मिंग, ॲसिड रेन, डिप्लेशन ऑफ द ओझोन ब्रेक होतो आहे, कॅन बी रिड्यूस इन अ रिड्युसिंग कन्झम्पशन्स, यूज ऑफ फॉसिल फ्युल्स, कार्बोफ्लोरोकार्बन अँड अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस. आता ही जर आपल्याला कंट्रोल जर करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये पेस्ट कंट्रोल जर असेल तर त्यामध्ये आपण बायोलॉजिकल कंट्रोलचा आपण वापर केला गेला पाहिजे, बायो फर्टिलायझरचा वापर केला गेला पाहिजे, बायो इन्सेक्टिसाईड, बायो पेस्टिसाईडचा आपण वापर केला गेला पाहिजे. त्यानंतर इंधन म्हणून आपण सोलर एनर्जीचा वापर केला गेला पाहिजे. सोलरवर चालणाऱ्या त्या ठिकाणी काही व्हेकल्स असेल ते म्हणजे उदाहरणार्थ सोलर एनर्जी आपण स्टोअर करायची, तिथून मात्र ते जनरेट करायचे, इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक कारमध्ये त्यांना कन्व्हर्ट करायचं आणि आपण पोल्युशन त्या ठिकाणी कंट्रोल करू शकणार आहोत. तर मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट इज अ सोलर एनर्जी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फ्रॉम द एअर पोल्युशन. दॅन नेक्स्ट इज अ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट्स पाहतो आहे. या ठिकाणी एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. जर एन्व्हायरमेंट आपल्याला स्टोअर करायचं, कॉन्झर्वेशन करायचं आहे, त्या ॲज इट इज कंडिशनमध्ये जर ठेवायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे. Lack of ecological knowledge has led to the deprivations and exploitations of natural resources, land, water, forest, coal, oil and natural gas, leading to the scarcity and competitions. Ecological provides the knowledge for the proper utilizations and maintenance of natural resources. आपल्याला नैसर्गिक जे उत्खननातून निघणारे जे काही सोर्स आहे, एनर्जी सोर्स आहे, त्यामध्ये ते मात्र आपण चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवले गेले पाहिजे किंवा त्याचा कमीत कमी वापर करून आपण जास्तीत जास्त कॉन्झर्वेशन जर केलं तर आपल्याला लाँग टर्मपर्यंत ते पोचणार आहे, याच्यासाठी आपण काळजी घेतली गेली पाहिजे. इट हेल्प्स टू द टिकेल एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम, फ्लड अँड व्हेरिएशन्स इन सिजनल पॅटर्न्स अँड डिफॉरेस्टेशन्स. जिथं डिफॉरेस्ट करणं म्हणजे काय, कटिंग त्या ठिकाणी जे प्लॅन्टची कटिंग असेल ती कुठेतरी आपण थांबवली गेली पाहिजे. इट हेल्प्स टू डायस्टर ऑफ द मॅनेजमेंट. त्या ठिकाणी रिफॉरेस्टेशन झालं पाहिजे, बरेचसे प्लॅन्ट्स त्या ठिकाणी लावले गेले पाहिजे. इकॉलॉजी प्रोव्हाइड्स द इन्फॉर्मेशन अबाउट द बेनिफिट ऑफ एन्व्हायरमेंट अँड जुडिशियस यूज ऑफ अर्थ रिसोर्सेस इन अ वे ऑफ मेक इन अ एन्व्हायरमेंट हेल्दी फॉर द फ्युचर ऑफ द जनरेशन्स. जर पुढचे जनरेशन आपल्याला जर हेल्दी ठेवायचं असेल तर त्यासाठी मात्र आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट हे केलं गेलं पाहिजे. यामध्ये पूर्ण एन्व्हायरमेंट या ठिकाणी आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे. म्हणजे नेचर जे होतं जो नॅचरल होता त्याच पद्धतीचं असलं पाहिजे. यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. त्यासाठी काय काय करता येईल तर सोलर एनर्जी बेस्ट पर्याय असणार आहे. इंडस्ट्रीमध्ये वॉटर पोल्युशन जर होत असेल तर कमीत कमी वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन कमी झालं पाहिजे. तर त्यावेळेस मात्र आपण पूर्ण अर्थ हे कॉन्झर्व करू शकतो. ह्युमन वेलफेअर आपण मेंटेन ठेवू शकतो. अदरवाईज भविष्यात त्या पोल्युशनचा इफेक्ट मात्र खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. इकॉलॉजी अँड इव्होल्युशनरी बायोलॉजी आर कन्सिडर्ड सिस्टर डिसिप्लिन्स ऑफ दिस लाईफ सायन्स. सो इकॉलॉजिकल इव्होल्युशन्समध्ये डे बाय डे लॉट ऑफ द इयर्स आर बॅक. सो नंबर ऑफ चेंजेस फ्रॉम द इव्होल्युशन. जसं त्या ठिकाणी मनुष्याची गरज त्या ठिकाणी चेंज होते, तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी मनुष्यामध्ये बराचसा बदल घडून येतो. म्हणजे त्यांचा राहणे, खाणे, फिरणे या सगळ्या पोझिशन्समध्ये आपल्याला बरंचसं चेंजेस आपण आलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ नॅचरल सिलेक्शन, लाईफ हिस्ट्री, डेव्हलपमेंट, अडॅप्टेशन्स, पॉप्युलेशन्स, इनहेरिटन्स. फॉर एक्झाम्पल्स जेनेटिक कॅरेक्टर्स आर चेंजेस. बरेचसे आपण जेनेटिक कॅरेक्टरसुद्धा त्या ठिकाणी चेंजेस आपण पाहतो. कन्सेप्ट दॅट थ्रेड इक्वली इंटू इकॉलॉजिकल इव्होल्युशनरी थेरी. डेव्हलपमेंट की अडॅप्टेशन म्हणजे मनुष्य त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण चेंजेस आपण आणू शकतो. यामध्ये डेव्हलपमेंट जर होत असेल, दिवसेंदिवस आपण मनुष्य पाहतो आहे की सुखसुविधायुक्त मनुष्य झाला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये बरंचसं इव्हॉल्व अशी कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळणार आहे. बसल्या बरंचसं काम करतो आहे, पण पायाने मात्र तो आधू होताना आपण पाहतो आहे. ओके. त्यानंतर कन्सेप्ट
that thread equally into the ecological and evolutionary theory. Morphological, behavioral, and genetic traits can be mapped onto the evolutionary trees to study the historical development of species in relation to their function and role in different ecological circumstances. Ecological study provide the possibility to detect and to measure rate of evolutions in a wild population. आधीचं मनुष्य जर पाहिलं तर त्या ठिकाणी आणि आत्ताचं मनुष्य जर पाहिलं तर यांच्यामध्ये आपल्याला खूप मोठा फरक त्या ठिकाणी जाणवतो. म्हणजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी त्यांचं क्रॅनियल कॅपॅसिटी म्हणजे उदाहरणार्थ त्यांचे ब्रेन क्षमता जर असेल तर डे बाय डे त्या ठिकाणी आपल्याला इम्प्रूव्हमेंट होताना आपण पाहू शकतो आहे. प्रत्येकाची क्षमता जर असेल ब्रेन पॉवर ही डेव्हलप होत गेलेली म्हणजे इव्हॉल्व आपण पाहू शकतो. म्हणजे पूर्वी मात्र मनुष्यानं फक्त प्राण्यांचा वापर करायचा, मात्र आज आपण ऑटोमेशन्स किंवा आज आपण 20-21व्या शतकाकडे वाटचाल करतो आहे. त्यामध्ये सगळं रिमोट कंट्रोलच्या हाताने या ठिकाणी ऑपरेट करतो. एकाच ठिकाणी बसून सगळं मशिनरी ऑपरेट करू शकतो. कितीतरी अवजड वाहनं त्या ठिकाणी आपण ऑपरेट करू शकतो. त्यानंतर प्लॅन ब्रीडिंग. रेडिएशन्स इकॉलॉजी इज यूज टू द इम्प्रूव्हमेंट ऑफ द यील्ड कॅपॅसिटी, डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी ऑफ क्रॉप प्लांट्स. रेडिएशन इकॉलॉजीचं जे आपण पाहतो की इम्प्रूव्हमेंट ऑफ द यील्ड कॅपॅसिटी. प्लॅन ब्रीडिंग 2 किंवा 3 त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे क्रॉस ब्रीडिंग करून हायब्रिड व्हरायटी त्या ठिकाणी फॉर्म्स करून चांगल्या प्रकारचे आपण रेजिस्टन्स व्हरायटी, पेस्ट रेजिस्टन्स, डिसीज रेजिस्टन्स, हाय यील्डिंग कॅपॅसिटी असे काही प्लांट्स आपण ब्रीड करून क्रॉसिंग करून आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. त्याला आपण इकॉलॉजी असंही म्हणतो. त्यानंतर पुढचं आहे जेनेटिक्स. सो जेनेटिक वाईल्ड ऑर्गॅनिझम्स are a reservoir and rare genetic material. Ecological studies help to bring this rare genetic material to domestic animals. आता जेनेटिक मटेरियल्स मी याचे एक बेस्ट एक्झाम्पल म्हणेल. आपल्याकडे जर्सी गाई आपण पाहतो. यामध्ये जेनेटिकली त्या ठिकाणी क्रॉसिंग केलेले आहे देशी व्हरायटीचे आणि त्यानंतर बाहेरून येणारे जे व्हरायटी यांना क्रॉस केले आणि लार्ज अमाऊंटमध्ये आपल्याला मिल्क प्रोड्यूस करणारे, जास्त प्रमाणामध्ये दूध देणारे आपण व्हरायटीज त्या ठिकाणी तयार केलेले आहे. किंवा प्लांटच्या बाबतीत आपण जरी म्हटलं तर ॲग्रिकल्चर याच्यामध्ये बरेचसे त्यामध्ये सीडलेस फ्रूट आपण फॉर्म्स केलेले आहेत. टेस्ट फ्लेवर त्या ठिकाणी आपण फॉर्म्स केलेले आहेत. क्रॉसिंग करून आपण जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या या ठिकाणी आपण व्हरायटीज त्या ठिकाणी फॉर्म्स केलेले आहेत. ओके. त्यानंतर पुढचं आहे सर्वायवल ऑफ ह्युमन रेस. प्रॉब्लेम ऑफ 3 द ॲटॉमिक एनर्जी that is safe disposal and radioactive material as well as a human population explosion, space, food in a present century have a precise the study of ecology, survival of the human race. आज तर मनुष्य एकमेकांच्या रेसमध्ये लागला खरं पाहिलं तर. सेफ डिस्पोजल म्हणजे थ्रेट द ऑटोमिक एनर्जी. आपल्याला आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर त्यासाठी मात्र मोठमोठे देश त्या ठिकाणी ॲटॉमिक एनर्जी त्या ठिकाणी त्याचा सेफ किंवा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते आपल्या पुढे त्या ठिकाणी मांडलेले आहेत. ॲज वेल ॲज अ ह्युमन पॉप्युलेशन एक्सप्लोजन. आणि त्याचमध्ये आपण ह्युमन पॉप्युलेशन पण पाहू शकतो, ह्युमन रेस आपण पाहू शकतो. जर त्या ठिकाणी जिवंत जर राहायचं असेल, सपोज मी असं म्हणेल की खाण्यासाठी जर थोडंसं जर असेल आणि एखाद्या स्पीसीजचे पॉप्युलेशन जर त्या ठिकाणी जास्त असेल तर त्यावेळेस मात्र ते लहान लहान म्हणजे जे कुमकुवत असेल अशा स्पीसीजलासुद्धा ते खाऊ शकतात. म्हणजे त्या ठिकाणी सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आपल्याला जर जिवंत राहायचं असेल तर आपल्याला दुसऱ्यांना खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. उदाहरणार्थ डायनोसॉर्स आपल्याला माहिती असेल की मोठमोठे जे प्राणी होते ते मात्र या ठिकाणी पूर्णतः नष्ट झाले, कारण की त्यावेळेस त्या रिजनमध्ये खाण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचं काही शिल्लक नव्हतं. तर अशा वेळेस मात्र त्यांनी त्यांच्या पिल्लांना खायला सुरुवात केली. म्हणजे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. अशाच पद्धतीने त्या ठिकाणी मनुष्यसुद्धा एकमेकांच्या कॉम्पिटिशनमध्ये आज लागलेला आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आज आपलं फर्स्ट युनिट पूर्णतः संपलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.